जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या माझ्या चॅनलवर. आज आपण एक रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे झणझणीत असा पाटवडी रस्सा. पाटवडी रस्सा बनवण्यासाठी मी काही साहित्य इथे घेतलेलं होतं. त्यासाठी मी कांदा आणि खोबऱ्याला छान भाजून घेतलं. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, चना डाळ, त्यानंतर धने आणि कढीपत्ता, थोडंसं आलं, हे सर्व काही माझं रेडी झालेलं होतं. मग मी बेसन घेतलं. मला पाटवडी बनवायची होती. बेसनामध्ये तिखट, हळद, मीठ आणि थोडीशी कस्तुरी मेथी हे सर्व टाकलं. त्यानंतर त्यामध्ये ॲड केलं होतं तेल. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त होतं, कारण बेसन आहे. जर तेल जास्त टाकलं तर मग ती पाटवडीसुद्धा छान अशी नरम बनते. पाणी एकदम थोडं थोडं ॲड करायचं, कारण पाणी जास्त पडलं तर परत बेसन ॲड करावं लागणार आणि हे पातळ होण्याची पण शक्यता राहते. मग मी थोडं थोडं आपलं पाणी ॲड करून छानपैकी असा त्याचा गोळासुद्धा बनवून घेतला. तिकडे रस्सा बनवेपर्यंत मग इकडे आपला गोळासुद्धा छान सेट होऊन जातो. सहज आपल्याला 5 ते 10 मिनटं लागतातच. त्यानंतर मग मी गोळ्याला छानपैकी झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग मी घेतला होता माझा मसाला बनवायला. मसाल्यासाठी मग आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. त्या तेलामध्ये जी चना डाळ होती तिला आरतून परतूनसुद्धा घेतलं. चना डाळ भाजीमध्ये मेन आहे, कारण चना डाळ टाकल्याने भाजीला टेक्स्चर तर येतोच, पण भाजीला मेन जी पातवडी विदर्भाची जशी टेस्ट आहे ना, तशी खूप छान अशी टेस्ट येते. मग त्यानंतर मी परत कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी ॲड केली. मोहरी छान तडतडली. मग मी मसालासुद्धा रेडी केला होता, तो मसाला टाकला आणि आता मसाला आणि तेलाला छान असं एकजीव होऊ दिलं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान एकजीव करत राहायचं, कारण भाजीला तेल जास्त राहतं पाटवडीच्या. आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये ॲड केला होता हिंगाचं प्रमाण थोडं जास्त यासाठी ठेवलं होतं, कारण मी पाटवडीमध्ये हिंग इथे टाकलेलं नव्हतं. 1 चमचा साधं लाल मिरची पावडर टाकलं होतं आणि 1 चमचा मी आपलं आंबा तिखट टाकलेलं होतं. एक घरचं तिखट होतं आणि 1 चमचा मी बाहेरचं तिखट असं 2 टाकलेले होते. त्यानंतर थोडंसं हळद आणि मी घरचा मसालासुद्धा टाकलेला होता. कुणी यामध्ये काळा मसाला पण टाकतात, पण मी माझ्या घरचा जो मसाला आहे तो टाकला. घरच्या मसाल्याची रेसिपीसुद्धा मी नक्की शेअर करेल. गरम पाणीसुद्धा मी करून ठेवलं होतं. मग गरम पाणी ॲड केलं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मग त्याला उकळी येऊ द्यायचं. उकळी येईपर्यंत मग मी इकडे माझ्या पाटवड्या ज्या होत्या तो आता गोळा बघा छान असा सेट झाला. मग 2 सहज माझे गोळे बनणार होते, तर मग मी 1 गोळा घेऊन छान अशा पाटवडी करून घेतल्या. पाटवडी तुम्ही लांबसरच ठेवू शकता, खूप छान होते. आणि ही भाजी संध्याकाळी काही नसलं तरी 10 मिनटात बनणारी आणि खूप टेस्टी अशी भाजी बनते. सहसा संध्याकाळी आपण जर भाकर येथे खात असाल तर भाकरीसोबत ही भाजी म्हणजे खूप छान लागते. त्यानंतर मी अशा माझ्या पाटवड्या रेडी करून घेत होती. मग अशा आणि जसं जसं पाटवड्या रेडी झाल्या तसं मग मी माझं रस्स्यालासुद्धा उकळी आलेलीच होती. त्यानंतर मग मी दुसरा गोळासुद्धा घेतला. पाटवडी एकदम जाडी पण नको असते आणि जास्त पातळ पण नाही. जाडी असली तर बेसन असल्यामुळे ती शिजायला जास्त वेळ पण लागते आणि टेस्ट पण एवढी चांगली नाही लागत. आणि जर पातळ असली तर ती तुटायची जास्त शक्यता असते. त्यामुळे पाटवडी ही नेहमी मीडियमच ठेवा. मीडियम राहिली तर ती शिजायला पण छान आहे आणि पचायला मेन म्हणजे ती चांगली राहते. त्यानंतर मग मी दुसऱ्या पण हुंड्याच्या माझ्या पाटवडी रेडी केल्या होत्या. त्यासुद्धा मग मी आपल्या रस्स्यामध्ये त्या पाटवडी टाकून दिल्या. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं वरून कस्तुरी मेथीसुद्धा मी टाकलेली होती. त्या दिवशी नेमकं असं झालं की भाकरीचं पीठ नव्हतं. मग मी आपले छान फुलकेच करायला घेतले. माझे फुलके थोडेसे छोटे असतात, म्हणजे 1 चपाती तर त्याचे माझे 2 फुलके असं बनतात. मग आपले छान छोटे छोटे असे फुलके मग मी रेडी करून घेतले. आणि सहसा ही भाजी म्हणा किंवा फुलके असं असलं तर गरम गरमच जेवायची इच्छा जास्त होते. इकडे मी माझा सलादसुद्धा रेडी करून घेतला आणि फुलक्याला थोडंसं असं क्रिस्पी बनवा, खूप छान लागेल या भाजीसोबत. तिकडे भाजी पण शिजत होती. मग मी ताटसुद्धा आमची रेडी करून घेतले होते. त्यानंतर बघा पाटवडीला जे टेक्स्चर आलं आणि त्याचा जो रस्सा आहे तो खूप छान झालेला होता आणि पाटवडी खूप छान अशी शिजलेलीसुद्धा होती. पाटवडीची भाजी घरी काही नसलं तरी 10 मिनटात बनणारी ही भाजी आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पण एकदा तरी पाटवडी रस्सा नक्की घरी करून बघा, कारण झटपट होणारी 10 मिनटात भाजी ही रेडी होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.